Class today we will see nursing management of patient with disorders of ear. त्यातलं पहिलं डिसऑर्डर्स ओटायटिस मीडिया. ओटायटिस मीडिया कुठे होतो मिडल इयरमध्ये. मिडल इयरचं इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे ओटायटिस मीडिया होतो. आपण फर्स्ट इयरला सेन्सरी ऑर्गन सिस्टीम बघितली, त्याच्यामध्ये आपण इयर, नोज, थ्रोट, स्किन, आईज हे सगळं कवर केलेलं आहे. याची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आपल्याला माहिती आहे इयरची. तर ओटायटिस मीडियाचे पहिले डेफिनेशन काय आहे बघूया. तर डेफिनेशन ऑफ ओटायटिस मीडिया, इट इज अन इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द मिडल इयर दॅट मोस्ट ऑफन ऑकर्स इन इन्फंट अँड यंग चिल्ड्रन बट कॅन ऑकर ॲट एनी एज. हे जे ओटायटिस मीडिया म्हणजे काय, हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे आणि इन्फ्लामेशन आहे. कशाचं? मिडल इयरमध्ये. तर हे कोणामध्ये दिसतं आपल्याला? मोस्ट ऑफली जे इन्फंट आहे आणि यंग चिल्ड्रन आहेत त्यांच्यामध्ये दिसतं, किंवा एजच्या कुठल्या पण स्टेजेसमध्ये आपल्याला दिसतं. द मोस्ट कॉमन इन चिल्ड्रन अंडर 15 इयर्स ऑफ द एज. पण मोस्ट ऑफली आपल्याला कुठल्या चिल्ड्रनमध्ये बघायला भेटतो ओटायटिस मीडिया? ज्या चिल्ड्रनचं एज 15 इयर्सपेक्षा कमी आहे त्यांच्या. ओटायटिस मीडिया हा ॲक्यूट असतो, शॉर्ट टाईमसाठी, लॉंग टाईमसाठी असतो, म्हणजे क्रोनिक असतो, किंवा सिरियस ओटायटिस मीडिया. हा झाला डेफिनेशन पार्ट. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसून जाईल. पहिली डायग्राम आहे नॉर्मल मिडल इयरची. इयरड्रम हे 3 ऑडिटरी बोन आहेत, इस्थमस, स्टेपस, मिलेटस. आणि ह्याच्यात इन्फेक्टेड फ्लुइड इन मिडल इयर. हे जे पिवळे दिसते हे फ्लुइड तयार झालेले, फ्लुइड्स असलेले, त्याच्यामुळे त्याला बोलतात इन्फेक्टेड फ्लुइड इन मिडल इयर. त्याच्यामुळे काय होतं? ओटायटिस मीडिया होतो. नेक्स्ट पहिला आहे ॲक्यूट सुपरेटिव्ह ओटायटिस मीडिया. त्यालाच बोलतो आपण ASOS. तर पहिलं बघूयात आपण ॲक्यूट सुपरेटिव्ह ओटायटिस मीडिया. याची डेफिनेशन काय आहे? इट इज अन ॲक्यूट इन्फेक्शन ऑफ द मिडल इयर विच कॉज इन्फ्लामेशन अँड प्युरिनल फ्लुइड अकोमोलेशन युजली लास्टिंग लेस दॅन 6 वीक्स. त्याच्यामध्ये ॲक्युटली होतं इन्फेक्शन. कशामध्ये? मिडल इयरमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं? इन्फ्लामेशन होतं आणि फ्लुइडचं अकोमोलेशन होतं, जसं आपण डायग्राममध्ये बघितलं तसं. आणि हे जे इन्फेक्शन राहतं हे 6 वीक्सपेक्षा कमी ड्युरेशनसाठी राहतं, त्याच्यामुळे त्याला बोलतात ॲक्यूट सुपरेटिव्ह ओटायटिस मीडिया. त्याची इटोलॉजी काय काय, म्हणजे कॉजेस काय काय ते बघा. बॅक्टेरियामध्ये कुठले स्ट्रेप्टोकोकस निमोनिया किंवा हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमुळे पण ओटायटिस मीडिया होऊ शकतो. इन्फेक्शन ऑफ द नेझोफॅरिंक्समध्ये कुठले तर मोस्ट ऑफली टॉन्सिलायटिस किंवा कॉमन कोल्ड. दिस इन्फेक्शन मे रीच टू मिडल इयर थ्रू ट्रॉमॅटिक परफोरेशन इन टिम्पॅनिक मेम्ब्रेन. जे आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेले सेन्सर ऑर्गनमध्ये इयरच्या, ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये परफोरेशन झाल्यामुळे जे फ्लुइड आहे ते पास अवे होतं मिडल इयरमध्ये, त्याच्यामुळे ओटायटिस मीडिया होतं. तर ॲक्यूट सुपरेटिव्ह ओटायटिस मीडियाची पॅथोफिजिओलॉजी काय आहे? जे आपण इटिओलॉजिकल फॅक्टर्स बघितले आता किंवा कॉजेस बघितले, त्याच्यामुळे काय होतं? सिरस एक्झिक्युट होतं. सिरस म्हणजे फ्लुइड ते तयार होतं आणि एडिमा होतं, स्वेलिंग होती मिडल इयरमध्ये. त्याच्यानंतर जे स्वेलिंग झाल्यानंतर पस फॉर्मेशन होतं, तिथे पस लाईक फ्लुइड तयार होतं. त्याच्यानंतर जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे ते रप्चर होतं आणि ओटायटिस मीडिया होतं. ही आहे याची शॉर्टबट स्वीट पॅथोफिजिओलॉजी ऑफ द ॲक्यूट ओटायटिस मीडिया. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला? तर क्लिनिकल ओटोरिया म्हणजे इयर डिस्चार्ज बघायला भेटतं. इयरमधून आपल्याला फ्लुइड बाहेर येताना दिसतं, पाण्यासारखं फ्लुइड बाहेर दिसतं. ओटॅल्जिया म्हणजे इयर ॲक म्हणजेच ओटॅल्जिया म्हणजे इयरमध्ये पेन होतं. टिंगलिंग सेन्सेशन आपल्याला बघायला भेटतं, टिंग 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 वाजतं असं. फिवर बघायला भेटतो, इन्फेक्शनमुळे फिवर येणं मोस्ट कॉमन साईड आहे. रायनायटिस बघायला भेटतं, जे आपले नोजचे जे सायनसेस आहेत तिथे इन्फ्लामेशन झालेलं बघायला भेटतं. टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये इरेथेमा झालेलं किंवा परफोरेशन झालेलं बघायला भेटतं. हिअरिंग लॉस बघायला भेटतो सिव्हिअर कंडिशनमध्ये. आणि इरिटेबिलिटी पेशंटमध्ये आपण चिडचिडेपणा, अँगरनेस बघायला भेटतो.
तर याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार, कसं आपल्याला फाइंड आउट होणार की पेशंटला ओटायटिस मीडिया झालेला आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण पेशंटची हिस्ट्री घेतो. कुठलं पण डिसीज फाइंड आउट करायचं असेल किंवा त्याचं डायग्नोसिस करायचं असेल तर आपल्याला पेशंटची हिस्ट्री घेणं कंपल्सरी आहे. फिजिकल एक्झामिनेशन करायचं, ऑटोस्कोपिक एक्झामिनेशन करायचं. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ही प्रोसिजर ह्याच्यामध्ये काय करतो, जे ऑडिटरी कॅनल्स आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे त्यांना आपण इन्स्पेक्शन करतो, एक्झामिनेशन करतो. त्यासाठी इन्फेक्शन झाले किंवा काय ब्लॉकेज आहेत किंवा काही इन्फ्लमेशन आहे का काही ऑब्स्ट्रक्शन झालेले आहेत, स्वेलिंग आहे, एडिमा आहे, त्यासाठी. देन ऑडिओमेट्री टेस्ट करतो आपण. ही एक टेस्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला ॲबिलिटी टू हिअर साऊंडची टेस्ट आहे. टिम्पॅनोमेट्री अँड एक्झामिनेशन यूज टू an examination used to test the condition of the middle ear and mobility of the eardrum and tympanic membrane. टिम्पॅनोमेट्रीमध्ये काय करतो आपण, एक्झामिनेशन करतो कशाचं, मिडल इयरचं आणि जे मोबिलिटी म्हणजे जी हालचाल आहे इयर ड्रमची आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनची ते आपण एक्झामिनेशन करतो आणि काही डायग्नोसिस असेल तर ते रूल आउट करून फाइंड आउट करून डायग्नोसिस तयार करतो आणि अकॉर्डिंग टू त्या कंडिशननुसार पेशंटला आपण केअर प्रोव्हाइड करतो. तर ऑटोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये आपल्याकडे ऑटोस्कोप असतो अशा प्रकारचा. ह्याच्या थ्रू आपण इयरचं, मिडल इयरचं, टिम्पॅनिक मेम्ब्रेनचं एक्झामिनेशन करतो. ऑडिओमेट्री टेस्ट आपण कशासाठी करतो, ॲबिलिटी टू हिअर साऊंडसाठी आपण ऑडिओमेट्री टेस्ट करतो. याच्यामध्ये एक मशीन असते, पेशंटला आपण इयरफोनसारखा सेटअप असतो तो वेअर करायला सांगतो आणि ह्याच्या थ्रू आपण साऊंड वेव्ह पास करतो. त्याच्यानंतर पेशंट आपल्याला रिॲक्ट होतं, त्याचे इतर रिडिंग्स येतात. जे नेक्स्ट टिम्पॅनोमेट्री. ह्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट. पहिलं मेडिकल मॅनेजमेंट बघूया. अँटीबायोटिक कशासाठी, बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जे बॅक्टेरियाज आहेत त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी अँटीबायोटिक. ॲनाल्जेसिक देतो आपण कशासाठी, पेन कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन देतो. त्याच्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट कसं करायचं आपण, ह्याच्यामध्ये सर्जरी करतो आपण टिम्पॅनोटोमी किंवा मॅरिगोटोमी. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, इन्सिजन घेतो टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये आणि जो काही एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जे फ्लुइड तिथं अकोमोडेट झालेलं आहे ते रिलीव्ह करतो तिथून आणि किंवा ड्रेन करतो फ्रॉम मिडल इयर, त्याला बोलतात टिम्पॅनोटोमी. दुसरं आहे कोरोनिक सुप्राडेटिव्ह ओटायटिस मीडिया, त्याला शॉर्ट फॉर्म आहे त्याचा CSOM. याचे डेफिनेशन काय आहे, इट इज अ रिझल्ट फ्रॉम रिपीटेड इन्फेक्शन इन अ मिडल इयर causing permanent perforation in a tympanic membrane. The infection involved middle ear with the mastoid cells. ह्याच्यामध्ये काय होतं, रिपीटेडली इन्फेक्शन होतं मिडल इयरमध्ये. ॲक्युटमध्ये कसं एकदा झालं परत होत नाही, पण क्रोनिक जर असेल तर ते एकदा आपण फ्लुइड काढलं परत तिथे फ्लुइड अकोमोडेट होणार, परत काढलं परत फ्लुइड अकोमोडेट होणार. तर हे रिपीटेडली सिक्वेन्सेसमध्ये होतं आणि जे तिथं काय होतं, परमनंट परफोरेशन होतं टिम्पॅनिक मेम्ब्रेनचं. टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये परमनंटली कायमस्वरूपी परफोरेशन होतं आणि हे इन्फेक्शन कुठून मिडल इयर बरोबरच मॅस्टॉइड सेल्समध्ये पण इन्फेक्शन आपल्याला बघायला भेटतं क्रोनिक सुप्राडेटिव्ह ओटायटिस मीडियाचं. त्याची इटिओलॉजी म्हणजे कॉजेस काय काय आहेत, इनअप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऑफ द ओटायटिस मीडिया. ज्यावेळेस पेशंटला बरोबर ट्रीटमेंट भेटत नाही ॲक्युरेट ओटायटिस मीडियाची, त्या कंडिशनमध्ये आपल्याला क्रोनिक स्टेज बघायला भेटते. अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा ॲलर्जिक रायनायटिस असेल, इस्टोचियन ट्यूब डिफॉर्मिटीज असतील किंवा सायनोसायटिस. हे सगळे आपण टर्म्स प्रिव्हियस लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत. तर ओटायटिस मीडियाचे क्लासिफिकेशन आहेत, दोन आहेत, सुप्राडेटिव्ह म्हणजे जे परफोरेशन असतं आणि एक नॉन सुप्राडेटिव्ह म्हणजे परफोरेशन नसतं टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये. क्रोनिक ओटायटिस मीडियाचे दोन आहेत, एक सुप्राडेटिव्ह आणि एक नॉन सुप्राडेटिव्ह. सुप्राडेटिव्हमध्ये पण दोन येतात परत, ॲटिको ॲट्रिनल टाईप विथ द कोलेस्टेमा आणि ट्युबोटिम्पॅनिक टाईप विदाउट कोलेस्टेमा.
आणि नॉन सुपरेटिव्ह ऑटॅटिस मीडियामध्ये काय येतं, ऑटॅटिस मीडिया विथ द इफ्युजन किंवा सिरस. एक एक करून बघूयात आपण. सुपरेटिव्ह त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पर्पोरेशन असतं ते बघूयात आपण. ॲटिको एंट्रल क्रोनिक ऑटॅटिस मीडिया, ह्याच्यामध्ये इन्फ्लामेशन इन्व्हॉल्व्स बोन. इन्फ्लामेशनमध्ये काय येणार होतात, बोन इन्फ्लाम होतात. कुठले कुठले बोन्स इन्फ्लाम होतात, मॅस्टॉइड, टिम्पॅनिक रिंग आणि ऑसिकल्स. हे दुसरं आहे ट्युबोटिम्पॅनिक ऑटॅटिस मीडियामध्ये काय होतं, ॲक्यूट ऑटॅटिस मीडियाचं कन्व्हर्जन परमनंटमध्ये होतं आणि पर्पोरेशन झाल्यामुळे म्युकस प्युरुलंट डिस्चार्ज आपल्याला बघायला भेटतो ट्युबोटिम्पॅनिक ऑटॅटिस मीडियामध्ये. त्याने नॉन सुपरेटिव्ह त्याला बोलतो आपण सिरस ऑटॅटिस मीडिया. ह्याच्यामध्ये काय स्टेजेस आहेत एक एक करून बघायचं आपण. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन होतं पहिल्यांदा किंवा ॲक्यूट ऑटॅटिस मीडिया होतं. त्याच्यामुळे काय होतं, फ्लुइड कलेक्शन होतं मिडल एअरमध्ये आणि जे इस्टोचियन ट्यूब आहे तिथं ऑब्स्ट्रक्शन तयार होतात. ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे काय होतं, टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये रिट्रॅक्शन होतं, म्हणजे ताणतात. तिथे साचून फ्लुइड अकोमोडेट होऊन जी टिम्पॅनिक मेम्ब्रेनची साईज नॉर्मल साईजपेक्षा जास्त होते आणि फ्लुइड जे असतं अकोमोडेट झालेलं त्याचं पसमध्ये फॉर्मेशन होतं. त्याच्यामुळं तिथे टिम्पॅनिक मेम्ब्रेनमध्ये प्रेशर बिल्डअप होतं. प्रेशर बिल्डअप झाल्यामुळं जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे तिथे पर्पोरेशन होतं. could end up with the mastocytitis, serious infection in the mastoid process, which is hard, prominent bone just behind and under the ear. आणि जर टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या पर्पोरेशन नंतर पण जर ही प्रोसेस थांबली नाही, त्याच्यानंतर पेशंटमध्ये आपल्याला मॅस्टोसायटिस बघायला भेटतं. हे एक सिरियस इन्फेक्शन आहे. कशामधलं, मॅस्टॉइड बोनमधलं. या डायग्राममध्ये बघा, हा इक्वल प्रेशर एअर प्रेशर, याच्यामध्ये हा एअर कॅनल आहे आणि इस्टोचियन ट्यूब आहे. इकडून एअर येते इकडून एअर येते इक्वली आपल्याला हा प्रेशर इथं बघायला भेटतं. त्याच्यामध्ये दोन्हीकडची जी साईज आहे इथली आणि इथली आपल्याला नॉर्मल साईज बघायला भेटते. पण अनइक्वल एअर प्रेशरमध्ये काय होतं, एअर कॅनलमधून प्रेशर येतं, इकडून पण प्रेशर येतं, पण इथं काय ब्लॉक झाली आहे. ही ब्लॉक झाल्यामुळे इथं प्रेशर बिल्डअप झालेलं आहे, तयार झालेलं आहे, जास्त तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ही जी साईज आहे ही रिट्रॅक्ट होती, इन्क्रीज होती. समजलं. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला, पेशंटमध्ये हिअरिंग लॉस बघायला भेटतो, वॉटर रिजिया बघायला भेटतं, म्हणजे डिस्चार्ज फ्रॉम इयर बघायला भेटतं आणि लो पिच टिटॅनिस बघायला भेटतं. तर याचं मॅनेजमेंट कसं करणार, पहिलं मेडिकल मॅनेजमेंट, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करणार आणि काही अँटीबायोटिक ड्रॉप्स असतील ते इन्स्टॉल करणार. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये टिम्पॅनोप्लास्टी करणार. रिकन्स्ट्रक्शन ऑफ द इयरडम, इयरडमला आपण पुन्हा नवीन तयार करणार किंवा तिथे नवीन प्लेसमेंट करणार. ऑसिक्युलोप्लास्टी इज अ सर्जिकल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द मिडल इयर बोन टू रिस्टोर हिअरिंग. ज्या बोनमध्ये डॅमेज झालेले किंवा जे बोन इन्फेक्टेड झालेले ते बोन काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन बोन रिकन्स्ट्रक्ट करायचं, जेणेकरून हिअरिंगसाठी बॅरियर येणार नाही. मॅस्टेडेक्टोमीमध्ये काय करतो आपण, जे मॅस्टेड सेल्स आहेत डिसीज झालेल्या किंवा इन्फेक्टेड झालेल्या त्याला आपण रिमूव्ह करतो. तर हे सगळं होतं आपलं ऑटॅटिस मीडिया. थँक्यू.